जय जय राम कृष्ण हरे 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 हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरि हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरे जय जय हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम सुंदर ध्यान उभे विटेवरी सुंदर ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सुंदर ते ध्यान उभे विठेवरी आय सुंदर ध्यान उभे विटेवरी सुंदर ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सुंदर ते ध्यान उभे विठेवरी कर कटावरी कर कटावरी ठेवोनिया कर कटावरी ठेवोनिया तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर कर कटावरी ठेवोनिया घटावरी ठेवोनिया तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे आवडे निरंतर आवडे निरंतर हेची ध्यान
हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी 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 कौस्तुभमणी विराजित तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर कंठी कौस्तुभमणी विराजित कंठी कौस्तुभमणी विराजित तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंकार आवडे निरंतर आवडे निरंतर आवडे निरंतर हे चिठान तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर तुका म्हणे माझे हेची सर्व दुःख तुका म्हणे माझेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हे जिधान आवडे निरंतर हे जिधान हे जिधान हे जिधान आवडे निरंतर हे चिधान आवडे निरंतर हे चिधान जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम 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 हरी जय जय राम 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 हरी जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम हरी जय जय राम जय जय राम हरी जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम तीर्थव्रत नेम भावे विणसिद्धी वायाची उपाधी करसी जना वायाची उपाधी करसी जना वायाची उपाधी करसी जना तीर्थव्रत नेम भावे वायाची उपाधी करसी जना वायाची उपाधी करसी जना
मायाची उपाधी करते भाव बळे आकळे एरवी नाकळे करतळी आवळे तैसा हारी करतळी आवळे तैसा हरी करतळी आवळे तैसा हरी भाव बळे आकळे नाकळे करतळी आवळे तैसा हरी करतळी आवळे तैसा हरी करतळी आवळे तैसा हरी पारियाचा रवा घेता भूमीवरी पारियाचा रवा घेता भूमीवरी यज्ञ परोपरी साधन तैसे यज्ञ परोपरी साधन तैसे यज्ञ परोपरी साधन तैसे रवा घेता भूमीवरी यज्ञ परोपरी साधन तैसे यज्ञ परोपरी साधन तैसे यज्ञ परोपरी साधन तैसे ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिधले संपूर्ण माझे हाती दिधले संपूर्ण माझे हाती हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी हरी हो पारखुमाई पारखुमाई हरी जय जय विठो पारखुमाई जय जय हो पारखुमाई जय जय हो पारखुमाई जय जय ठो पारखुमाई जय जय हो पारखुमाई जय जय ठो पारखुमाई जय जय विठो पारखुमाई जय जय पारखुमाई जय जय हो पारखुमाई जय जय ठो पारखुमाई जय जय हो पारखुमाई जय जय पारखुमाई जय जय हो पारखुमाई जय जय ठो पारखुमाई विठो पारखुमाई जय जय ठो पारखुमाई जय जय हो 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 पारखुमाई जय जय ठो पारखुमाई विठो पारखुमाई जय जय ठो पारखुमाई जय जय हो पारखुमाई जय जय ठो पारखुमाई तीर्थव्रतने भावे विणसी तीर्थव्रतने भावे तीर्थव्रतने भावे विरसिद्धि तीर्थव्रतने भावे विरसिद्धि तीर्थव्रतने भावे विणसिद्धि तीर्थव्रतने भावे विणसिद्धि तीर्थव्रतने भावे विरसिद्धि तीर्थव्रतने भावे विरसिद्धि वाया
वायाची उपाधी करिसी जना हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा वायाची उपाधी करिसी जना वायाची उपाधी करिसी जना हरि मुखे म्हणा 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 पुण्या पुण्याची गणना कोण करी हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करना पुण्याची गणना कोण करी हरि मुखे म्हणा मुखे म्हणा हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ठाला विठाला विठाला विठ्ठल 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 विठाला विठाला ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज सद्गुरुदादा महाराज महाराज की जय विठाला 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 विठ्ठल 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 विठाला विठ्ठल 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 माऊली महावैष्णव संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर भगवान आणि आपल्या या हरिपाठामधून भगवंताच्या नामाचं हरीच्या नामाचं विशेषत्व वर्णन करतात. तीर्थव्रत नेम भावे विणसिद्धी आणि वायाची उपाधी करिसी जना.
या अभंगामध्ये भावाला प्राधान्य दिलं त्यांनी. तीर्थ आहे, व्रत आहे, नेम आहे, पण भाव नाही. सौभाग्यवती स्त्री आहे. आमच्या हिंदू धर्माच्या संस्कृतीमध्ये, संपूर्ण भारतामध्ये नाही पण काही परिसरामध्ये, बाईने किती जरी अलंकार घातले तरी कुंकुम तिलक हा पूर्ण विराम आहे. बरं का, 100 तोळ्याचे दागिने अंगावर घातले पण टिळा लावला नाही, ती विधवा होईल. दागिने काही घातले नाही, फक्त टिळा लावला, सौभाग्यवती ठरेल. तसं भाव हा सौभाग्याचा नव्हे, भक्तीचा सौभाग्य तिलक आहे. बांगडी नसली तरी चालेल, अंगठी नसली तरी चालेल, गळ्यामध्ये चेन नसली तरी चालेल, पण काय पाहिजे? भाव. आणि म्हणून महाराज म्हणतायत तीर्थ व्रत नेम भावे विण सिद्धी. भाव शब्दाचा अर्थ, भाव म्हणजे काय? भाव म्हणजेच प्रेम, प्रेम म्हणजेच भक्ती, नाही का? इथे भाव म्हणजे बाजार भाव अभिप्रेत नाही. इलेक्शनच्या वेळेला कोणाचा भाव चढतो, कोणाचा उतरतो, त्याच्यातला भाव नाही. बरं का, जे निवडून येतील त्यांचा भाव वाढला आणि जे पडतील ते पुढच्या 5 वर्षापर्यंत पडले, भाव संपला. अर्थ लक्षात आला का? तांदळाचा भाव आज 40 आहे, उद्या 35 होईल. गव्हाचा भाव 18 आहे, उद्या 15 होईल, 13 होईल. बाजार भाव चढत असतो, पण परमार्थातला भाव चढता राहावा, उतरता कधी राहू नये, नाही का? हो, व्यवहारामध्ये चढ उतार चालते, पण परमार्थामध्ये चढ उतार नको. म्हणून महाराज म्हणतात अंगी प्रेमाचे भरते नेघे उतार चढते, नेघे उतार चढते, नेघे उतार चढते. अंगी प्रेमाचे भरते नेगे उतार चढते, नेगे उतार चढते, नेगे उतार चढते. अंगी प्रेमाचे भरते नेघे उतार चढते. आता प्रेम आणि भाव याचे एकीकरण जर बघितलं तर प्रेम आहे, आणि काही काही वेळेला माणसं म्हणतात आमचं त्यांच्यावर प्रेम होतं पण आता नाही. म्हणजे पूर्वी नव्हतं, व्यवहार होता, नड होती, बरं का, गरज होती. काही काही वेळेला माणसं गरजेला प्रेम समजतात, गरजेच्या पोटी एकमेकाकडे रोज जातात. माणसं म्हणतात काय हो, अगदी रोज येतात आता? अहो, त्यांचं आमचं प्रेमच तसं आहे. शब्द कळला का? काही काही वेळेला नडीला प्रेम म्हणतो, गरजेला प्रेम म्हणतो. प्रेम असा आहे, कोणत्याही परिस्थितीत जे कमी होत नाही, कोणत्याही परिस्थितीत जे सतत वाढत असतं ते प्रेम. वाढते नि प्रेमी माते भदती जे महात्मे, तया दुजे पण मनोधर्मे शिवतलेची नाही. अरे अर्जुना, प्रेम त्याला म्हणावं जे वाढतं ते, नाही का? एखाद्या मुलीवर प्रेम जडतं तिचं रूप बघून, तिचे गुण बघून, नाही का? आई आपल्या बाळावर प्रेम करते त्याचं रूप गुण बघून नाही, ते माझं बाळ आहे म्हणून प्रेम आहे. काळा असलं तरी प्रेम आहे, नकटा असलं तरी प्रेम आहे, हुशार असलं तरी आहे, आणि अडाणी असलं तरी आहे. मला असं वाटतं काही काही टायमाला एखाद्याला अडाणी पोर असेल तर आईचं प्रेम जास्तीत असतं, बरं का? एक हुशार मुलगा होता आणि एक अडाणी होता. तो हुशार मुलगा म्हणाला, हो महाराज, आमच्या आईचं माझ्यावर प्रेम नाही. ते म्हणले, बाबा तुझ्यावर नाही असं कसं म्हणतोस? पण तू स्वयंपूर्ण आहेस, तू शिकलेला आहेस, तुला कशाची कमतरता नाही. पण हा माझा आहे ना थोडासा अडाणी आहे. म्हणून एक लक्षात ठेवा, प्रेम असं म्हणत नाही हा अडाणी आहे, प्रेम असं म्हणत नाही हा अज्ञानी आहे. प्रेम प्रेमच बघतं, प्रेम व्यक्ती बघत नाही, प्रेम आकार बघत नाही, प्रेम गुण बघत नाही. नारद भक्तिसूत्रामध्ये म्हणाले, भक्ती कशी आहे, प्रेम कसा आहे? गुणरहित, कामनारहित, प्रतिक्षण वर्धमान. फार महान सूत्र आहे नारद भक्तिसूत्रामध्ये. काय म्हणतायत बघा, गुणरहित प्रेम कसा आहे, भाव कसा आहे? गुणरहित. एखाद्या माणसावर आम्ही प्रेम करतो, त्याच्या गुणावर, गुण संपल्यानंतर माणसं डुंकून बघत नाही त्याच्याकडे, आहे का नाही? एखादा कलाकार आहे, आवाज चालतो तिथपर्यंत माणसं म्हणतात, आइए आपका गाना सुनाइए, क्या आप गाते हैं? मग कालांतराने अभी उसका खत्म हो गया, मत बुलाओ उनको.
मग सांगतात ये बडे कलाकार थे. सगळं भूतकाळात संपलं. ज्या माणसाच्या मागे माणसं लागत होती त्याच्याकडे डुंकून बघत नाहीत. याचा अर्थ हजारो माणसं असं करत होती, ते त्याच्या करता नाही, त्याच्या गुणावर प्रेम होतं. एखादी सुंदर ऍक्ट्रेस आहे, रूप आहे तिथपर्यंत किंमत आहे. रूप संपल्यानंतर माणसं जात नाहीत दारात. अहो का हो, तो ऍक्टर आहे, 1 कोटी घेतो, रूप संपू द्या, अभी हो तो बुटा हो गया. माझं बोलणं कळलं का? याचा अर्थ कळला? प्रेम कशावर आहे? रूपावर. प्रेम कशावर आहे? गुणावर. रूप संपलं, गुण संपलं, प्रेम संपलं. किंबहुना ते प्रेम नाही, ती गरज आहे, ती नाड आहे. आम्हाला काहीतरी व्यवसाय करायचा आहे आणि त्याच्या गुणावर आम्हाला पैसे मिळवायचे. माझा अर्थ कळला का? त्याच्या गुणावर. मग त्या गुणाचा त्यालाही मोल द्यायचं, आम्हीही कमवायचं. हा भाग निराळा आहे. आई गुणावर प्रेम करत नाही, आई रूपावर प्रेम करत नाही. काळं नक्ट असलं तरी ती म्हणते असू दे, माझा आहे, माझा आहे. तसं देव ज्ञानावर प्रेम करतो. देव एखाद्या श्रेष्ठ कुळामध्ये जन्माला आलाय म्हणून प्रेम करतो नव्हे, जो असेल तो माझा, माझा भक्त आहे म्हणून. लक्षात ठेवा, गुणरहित, गुणरहित. हो, मी नेहमी एक उदाहरण सांगत असतो. या महाराष्ट्रामध्ये नारायणराव बालगंधर्व महान महान व्यक्ती होऊन गेले. असा नाटककार होऊन गेला नाही. एका काळी नाटकामध्ये आणि अत्तराचे दिवे जाळले. त्यांनी खोटे दागिने वापरले नाहीत. समाजाला म्हणावं हा समाज माझा मायबाप आहे. पण गुण संपल्यानंतर त्या माणसाच्या खिशात 5 रुपयाची नोट नव्हती. माणसं म्हणायची हे बालगंधर्व बरं का, असं बोट दाखवायचे नाही का. ज्याची नजर पडण्याकरता, ज्याच्या हातात हात घेण्याकरता हजारो श्रीमंत मागे पुढे फिरत होते. आता काही अर्थ नाही हो, आवाज गेला, रूप गेलं. लक्षात ठेवा. म्हणून गुणावर प्रेम करणं हे गुणावरचं प्रेम आहे, त्या व्यक्तीवर नव्हे. म्हणून महाराज म्हणतात जे मूळ प्रेम आहे गुणरहित, पुढचा आहे का कामनारहित, नाही का. एक माणसाकडे काहीतरी इच्छा आहे आमची आणि म्हणून त्याच्या घरी जातो, नाही का. हो, श्रीमंत मनुष्य आहे, मी म्हटलं अगदी रोज त्यांच्याकडे जाता. अहो नडीला उपयोगी पडतो, कामना आहे, नाही का. हां, अहो आता आम्ही घर बांधणार आहे. हां, रोज गेले आलं तर बरं पडतं. ते म्हणतात रोजचा येतोय, देऊन टाका. माझं म्हणणं लक्षात घ्या, कामना, काहीतरी इच्छा आहे. हो, आमची मुलं मोठी होत आहेत, हजारो माणसं काम करतात, आमच्यालाही कुठेतरी लावून देतील, कामना आहे बरं का. म्हणून एक लक्षात ठेवा, मुळातलं जे प्रेम असतं ते कामनारहित आहे, गुणरहित आहे, कामनारहित आहे. विचार करून बघा. कोणची तरी इच्छा धरून माणसं, तुम्हाला गंमत सांगू, देवाकडे जातात ते सुद्धा कामना धरून जातात बरं का. म्हणून देवाच्या दारात जाणारे भक्त थोडे आहेत. क्षमा मागून बोलतो, भिकारी पुष्कळ. क्षमा मागून बोलतो. काही भिकारी देवळाच्या बाहेर असतात आणि काही देवळाच्या आत असतात. अर्थ कळला? काही देवळाच्या बाहेर आहेत आणि काही आत आहेत, पण भिकारीच. असं कोणी देवाला म्हणत नाही, देवा मला तुम्ही पाहिजे, देवा मला तुमची भक्ती पाहिजे, देवा मला तुमचं ज्ञान पाहिजे, देवा मला तुमचं प्रेम पाहिजे. नको, देवाकडून काहीतरी पाहिजे. आम्ही एक सिद्धांत मांडत असतो, परमात्मा हा साध्य आहे, साधन नव्हे. परमात्मा हा साध्य आहे, साधन नव्हे. आम्ही परमात्म्याला साधन केलं. बघा, माझ्या मुलीचं लग्न ठरत नाही, मग लग्न हे साध्य आणि त्याच्याकरता परमात्मा हे साधन. विचार करून बघा कसं गंमत घडते, ते उलट घडतं. परमात्मा साधन नाही, साध्य आहे. मग साध्य परमात्म्याला आम्ही काय केलं? साधन केलं. इथेच कुठेतरी घोटाळा झाला. विचार करण्यासारखा भाग आहे. साध्य हे साध्य राहावं, साधन होऊ नये बरं का. आणि साध्याला जेव्हा आम्ही साधन करतो तेव्हा इतका घोटाळा होतो की त्या घोटाळ्याला मग सीमा नाही. आणि म्हणून देवाकडे गेल्यानंतर काय मागावं? नामदेवराय म्हणाले, देवा आम्ही तुझं नाम घ्यावं बरं का, आम्ही घ्यावे तुमचे नाम, पण एक आहे, तुम्ही द्यावे आम्हा प्रेम, ऐसे निवडिले संती मुळी वैसोनी एकांती. आमचे पंढरीनाथ पंढरीला येऊन उभे राहिले.
आल्यानंतर सगळे भक्तजण त्याच्याकडे आले आणि म्हणाले, महाराज आपण उभा राहिला, प्रत्येक देव काहीतरी देत असतो. ते म्हणले, तुम्ही आम्हाला काय देणार? ते म्हणले, तुम्ही काय करणार? ते म्हणले, आम्ही तुमचं नाम घेऊ, आम्ही तुमचं भजन करू. ते म्हणले, काय द्यावं? ते म्हणले, काही देऊ नका, आम्ही घ्यावे तुमचे नाम, तुम्ही द्यावे आम्हा प्रेम. बघा काय कुठच्या लेवलची भक्ती आहे. आम्ही तुमचं नाम घ्यावं आणि तुम्ही आम्हाला प्रेम द्यावं. लक्षात घ्या, ही संतांनी शिकवलेली भक्ती आहे. म्हणून गुणरहित, गुणरहित, कामनारहित. मग त्याच्यामध्ये गुणावर प्रेम नाही, कामना नाही. आणि एक पुढची पायरी, प्रतिक्षण वर्धमान. प्रत्येक क्षणाला वर्धमान पाहिजे, वाढणारं ते प्रेम, राहिलं ते प्रेम नव्हे, कमी झालं ते प्रेम नव्हे. काय म्हटलं मी? काही काही वेळेला शरीराचं आकर्षण असतं आणि त्याला आम्ही म्हणतो प्रेम. ते शरीराचं आकर्षण संपतं. म्हणून जेवढी जेवढी अपवाद असतील याला, पहिल्यांदा प्रेमविवाहावर होतो, लग्न झाल्यानंतर प्रेम राहत नाही. मी एक व्याख्या सांगत असतो, शरीर शरीराकडे आकृष्ट होणं याला काम म्हणावं, याला सेक्स लाईफ म्हणावं, याला वासना म्हणावं. शरीराचं शरीराला आकर्षण, कातड्याचं कातड्याला आकर्षण, याच्यापेक्षा त्याच्या पलीकडे नाही. आकर्षण कशाचं आहे? फक्त शरीराचं आहे. म्हणून शरीर जेव्हा शरीराकडे आकृष्ट होतं तेव्हा ती कामना आहे. मन जेव्हा मनाकडे आकृष्ट होतं तेव्हा ती भक्ती आहे. आणि हृदय जेव्हा हृदयाकडे आकृष्ट होतं तेव्हा ती परमोच्च परमश्रेष्ठ भक्ती आहे, परमश्रेष्ठ प्रेम आहे. नीट लक्षात घ्या, हृदय हृदयाकडे आकृष्ट होणं, मन मनाकडे आकृष्ट होणं, शरीर शरीराकडे आकृष्ट होणं भाग निराळा आहे. हे तीन भाग आहेत निराळे. परमार्थामध्ये शरीराचं आकर्षण नाही आहे. बघा, पती पत्नी आहेत, 50 वर्ष दोघांनी एकत्र काढली, कालांतराने शरीराचं आकर्षण संपलं, पण त्याला ती जवळ असल्याशिवाय बरं वाटत नाही. काय 50 वर्षापूर्वी जिच्याशी लग्न केलं होतं ती आज नाही, आज तोंडात दात नाहीत, तेव्हा ताट उभी होती, आत कमरेत वाकली आहे. बरं का, आता शरीरात सुरकुत्या पडल्यात. तो म्हणाला, कशी का असेनात पण तू जवळ बस. मी म्हटलं, आता तिच्यात काय बघितलं तुम्ही? ते म्हणले, काही बघितलं नाही, पण तिच्याशिवाय मी राहू शकत नाही, कारण तिचं माझं हृदय एक झालेलं आहे. शरीराचं आकर्षण निराळं, मनाचं आकर्षण निराळं आणि हृदयाचं आकर्षण निराळं. परमार्थ हा हृदयाने करायचा असतो. एक सांगतो, गीता कुठे संपली? ज्ञान दिलं तिथे संपली, विचाराचे घेवण दिवण दिलं तिथे संपली नव्हे. हृदया हृदय एक झाले आणि ये हृदयीचे ते हृदयी घातले आणि द्वैत न मोडता केले आपण ऐसे अर्जुना. ये हृदयीचे ते हृदयी. बरं का? हा, प्रेम त्याला म्हणावं, गुणदोषाच्या पलीकडे जातं ते प्रेम. अजून एक सांगतो तुम्हाला, गुण कुणालाही ग्राह्य होतील पण दोष ग्राह्य होणं अवघड आहे. पण ज्याच्यावर प्रेम असेल त्याचे दोष सुद्धा ग्राह्य होतात. आहे का नाही? काय म्हटलं मी? ज्या व्यक्तीवर आपलं प्रेम आहे, गुण आहेत म्हणून ग्राह्य, पण दोष ग्राह्य? हो, दोषही ग्राह्य. ज्या व्यक्तीवर आपलं नितांत प्रेम आहे, मुलांच्या ठिकाणी दोष खूप असतात, पण आई म्हणते, असू दे माझा बाबा आहे, असू दे माझं मूल आहे, असू दे, म्हणजे त्याचे दोष सुद्धा ग्राह्य आहेत. हे नीट लक्षात ठेवा. म्हणून प्रेम या सगळ्याच्या पलीकडे जातं. म्हणून शेवटी प्रश्न विचारला, भागवतामध्ये भक्ती सांगितलेली आहे, ज्ञानेश्वरीमध्ये अर्थार्थार्थी जिज्ञासु ज्ञानी सांगितला, अर्चन वंदन दास्य सख्य याही भक्त्या सांगितल्या. मग भागवतकारांनी विचारलं, भक्ती कोणची? या भक्तीचं नाव काय? कोण भक्ती केली गोपाळी, काय ती सोवळी का ओवळी, त्यांचे उचिष्ट कवळ मी गिळी, प्रेम समेळी डुल्ल तू. प्रेम समेळी डुल्ल तू, त्या भक्तीला काय म्हणावं? म्हणून किती जरी परमार्थ असला, दुसऱ्या अभंगात म्हणतात, भावे विण भक्ती, भक्ती विणे मुक्ती. भावे विण भक्ती, भक्ती विणे मुक्ती. विण शक्ती बोलू नये. भावे विण भक्ती, भक्ती विणे मुक्ती. भावे विना
भावे विण भक्तीन भक्ती विणे मुक्तीन बळे विण शक्ती बोलू नये. बळे विण जशी शक्ती बोलू नये तसं भावाविण भक्ती नाही, भक्ती विण मुक्ती नाही. विचार करा, मोठा शब्द सुंदर आहे भाव, बरं का. पण एका अर्थाने लक्षात घ्या, भाव म्हणजे प्रेम, प्रेम म्हणजे भाव. भक्ती भाव प्रेम एका अर्थाचे शब्द. म्हणून महाराज म्हणतात, सांगा मला कोणती भक्ती, काय भक्तीचं नाव आहे? सोळी ओळी. माणसं सोहळं वगैरे लावतात, चांगलं आहे, ज्यांना ते जमत असेल त्यांनी जरूर लावा. पण केवळ सोहळं लावणं म्हणजे परमार्थ आहे असं समजू नये, नाही का. इतराला म्हणायचं आम्ही लांब व्हा, आम्ही मोठे पवित्र आहोत, असा अर्थ नाही आहे. हे बघा, त्याच्याकरता प्रश्न विचारला, कोण भक्ती केली गोपाळी? सोवळी ओवळी. काय म्हणावं त्या भक्तीला? कोण भक्ती केली गोपाळी? अरे गोकुळचे गोपाळ होते, त्यांच्या भक्तीचं नाव काय? सोवळी ओवळी. अरे त्यांचे उच्चिष्ट कवळ मी गिळी. त्या कृष्ण कथेमध्ये असं आहे, भगवंतानी असं लोणी विणी खावं, इकडे इकडे लागलेलं लोणी असावं, आणि त्या गोपाळाने यावं त्याच्या तोंडात तोंड घालून चाटावं. काय प्रेम आहे. इतर सोहळे लावून त्याला नैवेद्य दाखवतात, हा जवळ जात नाही, आणि हा यांच्या तोंडात तोंड घालतो. गवळियांची ताक पिरे काय पोरे चांगली, एवढा छंद त्यांचा देवा. गवळियांची ताक पिरे, तुकाराम महाराज मोठा मस्त शब्द वापरतात. ताक पिरे म्हणजे ताक पिणारी आणि सतत पिरपिर करणारी. शब्द काय मोठा गमतीचा आहे. हा, ताक पिरे, ताक पिणारी, दूध पिणारी म्हटले नाहीत, नाही का. अहो हे बघा, दुधाचं काय असायचं, दुधाचं विरजण लावायचं, त्याचं लोणी काढायचं घुसळून, आणि राहिलेलं ताक. मग आता ताक ते सगळ्या पोरांनी प्यायचं, भरपूर प्यायचं ताक. तसं महाराज म्हणतात, गवळियांची ताक पिरे आणि काय पोरे चांगली, पण एवढा छंद त्यांचा देवा. मग त्या गवळ्यांच्या मोरामध्ये काय होतं? भाव होता, भाव होता. म्हणून महाराज म्हणतात, कोण भक्ती केली गोपाळी, काय ती सोवळी का ओवळी, त्यांचे उच्चिष्ट कवळ मी गिळी, आणि प्रेम समेळी डुल्ल तू. मी कायांनासी दुकाळलो, तो यज्ञपत्न्यासी मागो गेलो, आणि मी भावार्थाचा भुकेलो, प्रेमाचा पावलो पाहुणेरा. काय म्हणतायत? गोकुळामध्ये, आणि गोकुळ बाटलं म्हणून सगळे याज्ञिक पलीकडे गेले. गोष्ट सांगत नाही, पण मोठा भाग, थोडाच भाग सांगतो. गोकुळ बाटलं आहे की नाही. भगवंतानी गोकुळामध्ये जन्म घेतला आणि गोकुळ वाटलं. सगळ्या याज्ञिकांना वाटलं, अरे आमच्या बायका ह्याच्या नादी लागल्या. काय गंमत आहे. पुरुषोत्तम परमात्मा आणि मनामध्ये विकल्प. देवाबद्दलचा विकल्प माणसांच्या मनात जात नाही, तर सामान्य बदलचा विकल्प कसा जायचा, नाही का. मला एकच कळतं, आम्ही आमचा विकल्प, आमचा विकार दुसऱ्यावर घालून बघतो, नाही का. हो, चांगले मित्र मैत्रीण भेटले, सहज भेटले, शाळेत होते, कुठेतरी रस्त्याने भेटले, बोलत उभे राहिले, काहीतरी लफडं दिसतंय बरं का. विचारसरणी बघितली का आमची? विचारसरणी बघितली का? तितक्यात मैत्रीण भेटली. कोण ग? अगं म्हणली, फार दिवसापूर्वी शाळेत होता, आज जवळजवळ 20 वर्षांनी भेटला. मला वाटलं काहीतरी तुझं चाललंय. कळलं? दृष्टांत कळला का? प्रत्येक गोष्टीमध्ये आमची नजर विकारी आहे. दोन चांगलं बोलत असेल तरी आम्हाला असं वाटतं, काय कुचपुचतायत. याचा अर्थ लक्षात घ्या, आपला विकार आपल्याजवळ ठेवा, दुसऱ्यावर घालून बघू नये. तसं गोकुळामध्ये भगवंतानी जन्म घेतला, पण याज्ञिकांना वाटलं हे काहीतरी भानगड करील, चला आपल्या बायका पोरं घेऊन, नाही का. हो, गोकुळ बाटलं. म्हणून भगवान म्हणतायत, मी काय अन्नासी दुकाळलो, तो यज्ञ पत्न्यासी मागो गेलो, मी भावार्थाचा भुकेलो, प्रेमाचा पावलो. प्रेमाचा शब्द काय वापरला? मी कशा करता पाहुणा झालो, कशा करता त्यांच्याकडे मागितलं, मला काय पाहिजे होतं, काय नव्हतं माझ्याकडे. अरे विश्व तो नटलेला आहे, भगवंताने विश्व केलं नाही, विश्व तो नटलेला आहे. असा परमात्मा आणि प्रेम रूपाने जेव्हा अवतीर्ण झाला, तेव्हा तो म्हणतो, मी कशाला भुललो. भावे विण भक्तीन भक्ती विणे मुक्ती, म्हणून तीर्थव्रत नेम आणि भावे विण सिद्धी. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला.
विठाला 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 तीर्थव्रत नेम भावे विणसिद्धी आणि वायाची उपाधी करिसी जना. अरे जना, कशाला भानगड करतोस? देव भावाचा भुकेलेला आहे. देवाला काय लागतं बरं का? मी तुम्हाला सांगू, देवावर जर आपली भक्ती असेल, पाच पुष्कळ झालं बरं का. काही वाचता नाही आलं तरी चालेल. पण मला असं वाटतं, ज्याला वाचता येत नाही तो पुष्कळाला वाचतो. आणि काही काही माणसं वाचून वाचून बुडतात. वाचतो पण वाचत नाही. कारण का? फाटे फोडतो, जास्ती फाटे फोडतो. म्हणून शहाण्या मरती न सापडे. शब्द कसा वापरला? शहाण्या मरती न सापडे. शहाणपणे वेदमुका आणि गोपिका त्या ताकटी. शहाणपणे वेदमुका, पण गोपिका अरे ताकटी जरी असल्या तरी गोकुळच्या गवळणींच्या मागे तो परमात्मा फिरत होता. काय त्यांच्याकडे होतं? होतं ते प्रेम होतं, होतं ते भाव होता. मला एक सहज कथा आठवली. पांडवांचं भगवंतावर अतिशय प्रेम. 5 पांडवांचं द्रौपदीचं अतिशय प्रेम, निरतिशय प्रेम. कारण असून जर प्रेम असेल तर ते प्रेम नव्हे. लक्षात ठेवा. ज्याला काही कारणाशिवाय असतं ते प्रेम नाही का? हो, अमका तमका चांगला कीर्तन करतो म्हणून प्रेम. ते त्याच्या कीर्तनावर प्रेम आहे, त्याच्यावर नाही. चांगले गातात म्हणून प्रेम, ते गाण्यावर प्रेम आहे, त्याच्यावर नाही. माझं बोलणं लक्षात घ्या. काय? याला प्रेम म्हणतच नाही मी. याला प्रेम म्हणत नाहीत. प्रेम असू दे नाही तर नसू दे, गुण असू दे नाही तर नसू दे, पण माझा आहे ते साच आहे. साच आहे, लक्षात ठेवा. हे वर्म आहे त्याच्यातलं. आणि म्हणून पाहते पांडवा खंड वनवासी, परित्या देवासी नित्य आठविती. गंमत आहे नाही? पांडव राज्य भोगत होते, ऐश्वर्य संपन्न होते. पण एक काळ असा आला, सुईच्या अग्रावर माईले ती माती देणार नाही. दुर्योधनाने अंगावरच्या वस्त्रांनी बाहेर काढलं. माणसं कशी आहेत बघा. देव चांगलं करतो तो भक्ती वाढते. मग प्रसाद चढाव, दान करो, जर का लागेल तेवढं दान करतील. काय? आणि कमी झालं काय? देवाने आमचं बरं केलंय. भाव कळला का? उतरला भाव. म्हणजे बरं केलं तर आमची भक्ती, आणि बरं नाही केलं तर याचा अर्थ ही गरज आहे देवाची, प्रेम नाही. प्रेमाचा अर्थच निराळा आहे बरं का. तसं पांडव वनवासात गेले तरी देवाला विसरले नाहीत. हे वर्म आहे त्याच्यातलं. म्हणून प्रेम होतं नाही का? नाही तर ते म्हणले असते, एवढा हा परमात्मा आमच्या बरोबर कृष्ण, आणि आमचा वनवास चुकला नाही, आमचा त्रास चुकला नाही, लहानपणापासून लाक्षात ग्रहापणे जाळलं, इतका त्रास नाही, आता आम्ही कृष्ण भक्ती करणार नाही, आता आम्ही उपासना करणार नाही. त्यांनी ते बघितलं नाही. त्यांना माहिती होतं भाव श्रेष्ठ आहे, आणि शेवटी तोच तारून नेतो. म्हणून पाहते पांडव अखंड वनवासी, परित्या देवासी नित्य आठविती. नित्य कीर्तन, नित्य कीर्तन, नित्य स्मरण अखंड चालू होतं. एकदा असं घडलं, आणि वनवास संपला, कृष्ण शिष्टाई झाली, आणि कुरुक्षेत्रावर युद्ध उभं राहिलं. या बाजूला पांडव, या बाजूला कौरव. 4-5 दिवस युद्ध झालं. युद्ध चालू आहे. दिवसामध्ये कमी जास्ती होईल, शक्यता आहे. पण काही दिवस युद्ध झालं तरी एकही पांडव गेला नाही. एकही पांडव गेला नाही. आता भीष्माचार्यासारखा समोर असून, द्रोणाचार्य, कृपाचार्य एवढे मोठे असून एकही पांडव जाऊ नये. दुर्योधनाच्या मनामध्ये विकल्प आला. भीष्माचार्यांच्याकडे गेले, म्हणले, पितामह, तुम्ही लढताय आमच्या बाजूने, पण प्रेम तुमचं पांडवावर आहे. तुमचं प्रेम पांडवांच्यावर आहे. म्हणून युद्ध होऊन सुद्धा अजून एकही पांडव गेला नाही. तुम्ही नीट लढत नाही. कळलं का? योद्ध्याला असं म्हटलेलं कोणी परवडणार नाही. जो ज्याचा गुण आहे तो नीट करत नाहीस असं म्हणलं तर त्याला जमणार नाही. तो म्हणतोय मी करतोय ते माझ्या परीने उत्तमच करतोय. भीष्माचार्य असेल राल झाले. काय म्हणतोस म्हणे सुयोधना, काय म्हणतोस? म्हणले,
नीट लढत नाहीत म्हणून ठीक आहे म्हणे, आत्ता संकल्प केला, उद्या सूर्यास्तापूर्वी निपांडवी पृथ्वी करीन. आता बघा काय संकल्प निपांडवी पृथ्वी करीन. या पृथ्वीच्या तलावर तुला एकही पांडव दिसणार नाही. अरे बापरे, आता ही भीष्म प्रतिज्ञा आहे, ही देव सुद्धा खोडून काढू शकत नाही. केलं म्हणजे करणारच, एवढी ताकद होती त्याच्यामध्ये. कर्तृत्व होतं, नेतृत्व होतं, वैराग्य होतं, ज्ञान होतं बरं का. आणि धनुर्विद्येतला महान तपस्वी होता बरं का. पाठीत खंजीर मारणारा नव्हता आणि रस्त्यावर गोळी झाडणारे नव्हते बरं का. हे काही वीर नाही आहेत, हे खुनी आहेत. क्षत्रिय असा मागून कधी वार करत नाही बरं का. तो विरथी झाला तर हा रथाच्या खाली उतरून लढतो. ह्याच्या हातात तलवार नसेल तर त्याच्या हातात तलवार देऊन लढतो. तो असा मागून वार करत नाही. आणि अजून सांगू का, दुसऱ्याला मारण्याची इच्छा आहे पण आपण जगण्याची इच्छा आहे. कोणी जो मरणाला घाबरत नाही तो वीर. जो मरणाला जाताना, सामोरा जाताना मागे वळून बघत नाही तो योद्धा, तो क्षत्रिय. आणि केली गर्जना, निपांडवी पृथ्वी करून टाकी. भाव सांगतो, श्रद्धा सांगतो. आणि पांडवांना काही त्याचं नव्हतं. ते आले आणि झोपले. ते झोपले ना हा जागा कृष्ण परमात्मा, ज्याच्यावर प्रेम होतं तो जागा. या कुशीवन, या कुशीवन, या. आता काय करावं, आता काय करावं. भीष्माला उतारा काय, तोड काय, आणि याचं शब्द कुणी खंडन करावेत, याचं खंडन कुणी करावं. आणि अजून एक त्यांनी हे केलं होतं की कृष्णाला हातात शस्त्र घ्यायला लागेल. कृष्ण भगवंतानी संकल्प केला होता, मी हातात शस्त्र धरणार नाही, यालाही हातात शस्त्र लावीन आणि ह्यानाही संपून टाकेन. काय गंमत आहे. झालं, या कुशीवन, या कुशीवन, या कुशीवन. उठले, सुचलं त्यांना. आता सगळा सुचवणारा तोच. पण कथेचा भाग मोठा गमतीचा आहे. आले पांडवांच्या शिबिरामध्ये आले, तिथे द्रौपदी झोपली होती. तिला हात लावला, द्रौपदी उठ बाळा, उठ 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 लवकर उठ. तरी डोळे उघडून बघितले. माध्यानीचा काळ, रात्री 12-1चा समय, सगळे थकून झोपलेलं युद्ध. आणि वर बघितलं कृष्णा. अरे कृष्णा आत्ता चल चल म्हटल्यावर 3 उठली आणि त्याच्या मागे गेली. कुठे म्हणून प्रश्न केला नाही. कळलं का प्रेम, कळली का भक्ती. नाहीतर कुणीतरी प्रश्न, एवढ्या वेळ काय आहे, रात्र झाली, आता तुझ्या मागे कुठे येऊ, आणि मला तुझ्या मागे बघितलं तर काय म्हणतील. कळलं का, व्यावहारिक जगत आहे. प्रश्न नाही. अरे का, हा. उठले. उठल्याबरोबर कृष्ण सखा पुढे आणि द्रौपदी मागे. सखा पुढे, द्रौपदी मागे. ही प्रेत तुडवत निघालीत, एकावर एक एकावर एक असे करत 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 करत. आणि आले तर बरोबर भीष्माच्या छावणीजवळ आले. आता सगळे सैन्य होतं. आता द्रौपदीला कोण अडवणार हो. ते काय वैरी नव्हते, ती सून होती त्यांची. आणि बरोबर कृष्ण सखा. सगळे जरी तिथे धनुष्यबाण घेऊन उभे होते, तलवारी, ते बघितलं सगळे तटस्थ झाले, चपचाप सगळे. द्रौपदीच्या अंगावरून हात फिरवला. ते म्हणले, सख्या कृष्णा, अरे मला कुठे आणलंस तू. अगं म्हणे आपले पितामह. मग काय, काही नाही, दर्शन घ्यायचंय म्हणे, दुसरं काही नाही. बघा काय हुशार आहे. काही नाही म्हणे, दर्शन घ्यायचंय. काय करू, काही नाही म्हणे, आतमध्ये जा आणि असे कंकण वाजव, पायावर डोकं ठेव आणि असे कंकण वाजव. काय सांगू तुम्हाला. आणि हा बाहेर उभा राहिलाय. आणि हे आली द्रौपदी आतमध्ये. आतमध्ये आली, निवांत झोपले होते स्नान करून. आणि डोळे झाकून काय बघत होते. कृष्ण सख्याचं चिंतन चाललं होतं. समोर रथावर बसलेला तो कृष्ण. डोळ्याला धार लागली आहे. सख्या तुला बघत बघत रे प्राण जाऊ देत माझे. काय आता कशा करता जगायचं, जन्म कशा करता. अरे जन्माचं सार्थक झालं समोर तू आज माझ्या. आणि भगवंताचं स्मरण चाललंय, मुखाने कृष्ण नाम चाललंय बरं का. मोठा आनंद चालू होता. आणि तितक्यात गेली ना, असं कंकण वाजवले. कंकण वाजवल्यावर अखंड सौभाग्यवती भव, पुत्रवती भव, अखंड सौभाग्यवती बरं का.
बघा, निपांडवी पृथ्वी करीन, अखंड सौभाग्यवती भव. आशीर्वाद बाहेर पडला, आशीर्वाद बाहेर पडला आणि एकदम सावध झाले. अरे म्हणे कोण आलं रात्रीचं? उठले, उठले, बघतात तो द्रौपदी. अरे बापरे, आनंद झाला. जवळ घेतली, मस्तकाचं अवग्रहण केलं. त्यांच्या डोक्यातही नाही आपण काय बोललो आणि काय नाही. काय अंगावरून हात फिरवला. बेटा रात्रीचं कोण कोण? अगं आणि एकटी आलीस? कोण आलं? अर्जुन आलाय? नाही. धर्म आलाय? नाही. भीम आलाय? नाही. नकुल सहदेव? अगं कोण आलंय? बर म्हणाले, बोलत नाहीस तर चल बघू तरी कोण आलंय. आणि बाहेर बघितलं तर कृष्ण सखा नाचत होता, भगवान नाचत होते. आनंद झाला त्यांना. कळलं का, ज्या मुखातून प्रतिज्ञा आली आहे खंडन करीन, तिथूनच आशीर्वाद बाहेर पडला पाहिजे तर वाचतील. माझा सिद्धांत कळला का? ज्या मुखातून शब्द हे बघा, एरा गबाळाचे शब्द नव्हेत, शब्द एका महात्म्याचे होते. ज्या मुखातून शब्द बाहेर पडले, निपांडवी करीन, तिथूनच आशीर्वाद आला. आणि देव नाचतायत, थे 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 नाचतायत. आणि आलं बघितलं भीष्माचार्याने, वा वा सख्या कृष्णा, अरे तू. आणि नाचताना काय झालं, त्याच्या असं बगलीतून खाली काहीतरी पडलं. पडल्याबरोबर भीष्माचार्यांना वाटलं देवाला कशाला वाकायला लावं, म्हणून ते वाकले खाली. आणि हातात दूर घेऊन बघतायत तर द्रौपदीचे जोडे होते. ते द्रौपदीचे जोडे बघितल्याबरोबर भीष्माच्या डोळ्याला धार लागली. काय रे म्हणे सख्या, अरे जिचा जोडा तू वागवतोस तिचा जोडा कोण तोडणार? अरे सख्या, जिचा जोडा तू वागवतोस, अरे आमच्यासारखी भीष्म येतील जातील, पण पायी कुपाठीशी घातला आपण पुढा झाला. अरे ज्या पांडवांना तू पाठीशी घातलेला आहेस त्यांना कोण हात लावील? कुणाची ताकद आहे विश्वामध्ये? नाही म्हणले. तुम्ही असं म्हणला, अरे मी म्हणलो नाही, काल बोलणारा तूच होतास माझ्या मुखातून, मी काय बोलतो? आणि आज हे करून घेणारा तूच आहे. अरे सख्या कृष्णा, ज्याच्या पाठीशी तू आहेस त्याला कोण हात लावतो? कळलं का? द्रौपदीला ह्याच्यातलं काहीच कळलं नाही, पण काहीतरी कळलं की देव आपल्या पाठीशी आहे. तिला एवढंच माहिती होतं प्रभू आपल्या पाठीशी आहे. आणि मला असं वाटतं यालाच भाव म्हणावं, याला श्रद्धा म्हणावं, यालाच प्रेम म्हणावं. हे प्रेम ज्याच्यात आहे, ही भक्ती ज्याच्यात आहे, त्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत देव काळजी करतो. विज्ञान युगामध्ये माणसं देव आहे नाहीची चर्चा करतायत. आम्ही देव आहे नाहीची चर्चा करत नाही, आहेच आहे त्याच्याबद्दल चर्चा करण्याचं कारण नाही. फक्त त्याच्या जवळ कसं जाता येईल ही साधना म्हणजेच भक्ती म्हणा. म्हणून महाराज म्हणले, तीर्थव्रत नेम भावे विण सिद्धी. तीर्थव्रत नेम भावे विण सिद्धी. वायाची उपाधी करीसी जना. तीर्थव्रत नेम भावे विण सिद्धी. अरे तीर्थ कर, व्रत नेम कर. काही उपयोग नाही तीर्थ करून. माणसं जातात तीर्थाला, पाप धुवून जातात, काही धुतलं जात नाही. मनसंकल्पाची पापे न जाती तीर्थाच्या बापे. तीर्थाला जाऊन जर पाप धुतलं जातं तर तीर्थात राहतात त्या मंडळींचं काय? नाही का? हो, कोणाला ऐकून बरं वाटणार नाही, पण तीर्थातल्या लोकातल्या मंडळींचा इतका अनुभव चांगला नसतो. कोणत्याही तीर्थाचा अवघड असतो. आता ते तीर्थे राहतायत. तुकाराम महाराज म्हणले, तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. देव रोकडा सज्जनी, देव रोकडा सज्जनी. तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. देव रोकडा सज्जनी, देव रोकडा सज्जनी. तीर्थी धोंडा पाणी, तीर्थी धोंडा पाणी. तीर्थी धोंडा पाणी, तीर्थी धोंडा पाणी. देव रोकडा सज्जनी, देव रोकडा सज्जनी. देव रोकडा सज्जनी, देव रोकडा सज्जनी. तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. अरे तीर्थाला जाशील तर धोंडा पाणी आहे, पण देव जर पाहिजे असेल तर सज्जनाजवळ जा. म्हणून भावबळे आकळे एरवी नाकळे. भावबळे आकळे एरवी नाकळे. भावबळे आकळे एरवी नाकळे. करतळिया वळे तैसा हारी. करतळिया वळे तैसा हारी.
हारी. आवडे तैसा हारी, आवडे तैसा हारी. काय सांगतायत कळलं का? भावाशिवाय देव प्राप्त होत नाही. भाव बळे आकळे, भावामध्ये बळ आहे. भावापुढे बळ नाही कोणाचे सबळ. बळी गाढा तोची जाणारे भक्त दृढ शरीर. लक्षात ठेवा, भावापुढे बळ कुणाचं चालत नाही. भाव जर नसेल तर बाकीचं सगळं व्यर्थ आहे. महाराज म्हणतात भगवंत महातुर्बळी अदट दैत्या ते निर्दळी. तो कोंडीला हृदय कमळी गोष्टी समूळी मिथ्या म्हणती. जो शुष्क काष्ट स्वये कोरी तो कोवळ्या कमळा माधारी. भ्रमरगुंतला प्रेम प्रीती केसर माधारी कुचुंबो नेदी. देवी भक्तीच्या प्रेम प्रीती हृदयी कोंडीला श्रीपती. तेत खुंटल्या सामर्थ्य शक्ती भावार्थ प्रति बळ न कळे. महाराज म्हणतात अरे माणसं म्हणतील भावानी एवढा भाव बळ कसं? तर ते सांगतायत अरे भ्रमर मोठं मोठं लाकड कोरतो आणि फोडून टाकतो, पण कमळा सापडल्यानंतर अरे त्यातला केसराला धक्का लागून देत नाही. इतकं त्या कमळाशी तो विरून जातो. तसं भगवंत आतुरबळी आहे. भाव बळ्या एरवी ना कळे करतळी आवळे तैसारी. तो परमात्मा कसा आहे? पारियाचा रवा घेता भूमीवरी आणि यज्ञ परोपरी साधन तैसे. पाराख सांडल्यानंतर तो हाताने घेता येत नाही, तसा परमात्मा अवघड आहे. पण ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण. शेवटी म्हणाले महाराज तुम्हाला कसं कळलं? तर म्हणले निर्गुण परमात्मा दिधले संपूर्ण माझे हाती. निवृत्ती निर्गुण, निवृत्तीनाथ जे माझे सद्गुरू आहेत त्यांनी माझ्या हातात हा परमात्मा दिला. आणि त्यांनी सांगितलं बाबा ज्ञानदेवा भाव बळे आकळे एरवी ना कळे आणि करतळी आवळे तैसा हरी. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण. निधले झाले संपूर्ण माझे हाती. हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. हरी मुखे म्हणा 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 हरी मुखे म्हणा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय. बोलिले तुझे वेडी वाकुडी उत्तरे करा क्षमा अपराध महाराज. नाही विचारिला अधिकार मिळा तुला करा क्षमा अपराध महाराज. म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी चला क्षमा करा अपराध महाराज. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव
महाराज